चला मॅचला सुरुवात करायची आहे. सन्माननीय प्रतीक जी पारंगे यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक या ठिकाणी असेल. पहिला चेंडू अपील केली आहे 3 स्टंप्सच्या मधोमध. पंचांचं बूट आलंय आकाशामध्ये. पहिला धक्का इथून मात्र दिला जाईल तो म्हणजे बॅटिंग. अक्षय केदारी गेलेले आहेत आणि अक्षय केदारी जशी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले तसे सन्माननीय प्रतीक पारंगे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. अक्षय केदारी यांच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी प्रतीक पारंगे यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. हॅलो, थँक्यू सो मच माणस. वेलकम बॅक. पुढे जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नांदगाव आणि त्यांच्या विरोधात सावळे अशी मॅच मात्र आपण पाहताय. अगदी दुसऱ्या फेरीतली ही पहिली लढत आहे. टॉस मात्र इथे जिंकला होता नांदगाव टीमनं. टॉस जिंकून निर्णय घेतलाय तो बॉलिंगचा. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिले ते सावळे टीमला. इथे पहिला धक्का मात्र लागलाय. बॅटर राज बाद झालाय, जो गोल्डन डकचा शिकार ठरलाय. ओ यावेळेला कॉपी बुक स्टाईलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार. नंबर 4 चौकार. वरती आहे नांदगाव टीम कडून एक तेज तरार गोलंदाज आणि त्याच्यावरती अक्षयच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती मात्र हल्ला चढवला गेलाय. राईट अमोर विकेट. यावेळेला मात्र सरळ बाटा ड्राईव्ह केलेला फटका डीप मध्ये लॉंग ऑफला चाललाय. 1 रन डबलचा कॉल. हो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं मात्र इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती पोहोचली आहे. पहिल्या षटकानंतर 6 रन धावफळक्यावरती अक्षय पवार, ज्याच्या बॅटिंगची मात्र तमाम प्रेक्षक वर्ग प्रतीक्षा करतोय, तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंड वरती अक्षय केदारी. मोठा फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथे सक्सेसफुल झेल कॅरी केलाय. फलंदाज अक्षय केदारी झालाय बाद. दुसरा धक्का सावळे संघाला. या ठिकाणी मात्र या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आपल्याला येताना पाहायला मिळतात. खर तर वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे आणि जे घर बसले या प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यातलेच आमचे CBRE कंपनीचे मॅनेजर सन्माननीय विजय झोरे साहेब या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांच्या समवेत सन्माननीय मितेशजी गुरव आणि सन्माननीय आमचे एक जबरदस्त समालोचक आमचे परम मित्र ओमकार गुरव सर देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. प्रतीकजी पारंगे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. अक्षय केदारी यांच्या प्रत्येक चौकाराला आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल प्रतीकजी पारंगे यांच्याकडून. थँक्यू. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट वन. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीचा पहिलाच बॉल खेळत असताना हा प्रयत्न इथे केलाय, परंतु अनसक्सेसफुल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग
बॉलर मयूर फडकेनं मात्र केली आहे फक्त रन्स खर्च केल्यात त्या 6 आणि महत्वाच्या 2 विकेट मिळवल्यात. पहिल्या षटकानंतर सावले संघ पोहोचलाय 2 विकेट गमावल्यानंतर 6 धावसंख्येवरती. मात्र सर जर आपण धावा पाहिल्या तर 1 ओव्हर नंतर फक्त 6 धावा झाल्यात, 2 विकेट झाल्यात. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना काय करावं लागेल? त्यांना मोठे फटके मारावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील, तरच धावा मिळतील. आणि षटकार आले तर फक्त बॅटिंग टीमचा फायदा होणार नाहीये. षटकार जर आले तर प्रेक्षकांचा पण फायदा होणार आहे. आणि तो असा की गुरुप ग्रामपंचायत लोधिवली उपसरपंच सन्माननीय रविशेठ भुईकोट साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आयवा कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि मंथन संकेत जाधव यांच्या माध्यमातून पण प्रेक्षकांच्या आयवा कॅचसाठी 200 म्हणजे टोटल प्रेक्षकांना एक आयवा कॅचसाठी 400 रुपये दिले जातील. 200 रविशेठ भुईकोट साहेब उपसरपंच यांच्या माध्यमातून आणि 200 मंथन संकेत जाधव यांच्या माध्यमातून. नक्कीच आता प्रेक्षकांना मात्र मेजवानी चालून आली आहे. एक कॅच जर घेतली तर 400 रुपये मिळतील. सन्माननीय रविदादा भोईकोट साहेबांच्या माध्यमातून 200 त्यानंतर संकेत दादा जाधव यांच्या माध्यमातून देखील 200चं पारितोषिक आयवा कॅच साठी मात्र इथे ठेवण्यात आलंय. माफ करा मंथन संकेत जाधव यांच्याकडून 200चं पारितोषिक आहे. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात दुसऱ्या षटकासाठी बॉलर मनीष फडके बॉलिंग ट्रॅक वरती आलाय राईट अमोर द विकेट. टोटल धावा पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती 6 आपण पाहताय. फक्त आणि फक्त 6 रन्स मात्र धावा फलकावरती लागल्यात. या ठिकाणी आपल्याला पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. गुरुप ग्रामपंचायत वासांबे माजी सरपंच आणि त्याच्याच बरोबरीने सोनाई प्रतिष्ठानचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व तुम्हाला सगळ्यांचे लाडके आदरणीय सचिन शेठ तांडेल साहेबांचे या ठिकाणी मात्र आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. सोनाई प्रतिष्ठान चषक मला वाटतंय 7, 8 आणि 9 मार्चला आहे ना सचिन दादा? 7, 8, 9 मार्च रोजी अचानकच्या क्रीडांगणावरती सोनाई प्रतिष्ठान चषकची एक नामांकित स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचे सर्व माजी सरपंच तथा सोनाई प्रतिष्ठानचे पण जे सर्व आहेत सन्माननीय सचिन शेठ तांडेल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि सचिन तांडेल साहेबांच्या बरोबरीने सन्माननीय अनिल शेठ कुरंबे साहेब यांचं पण या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष असं स्वागत. दुसरं षटक इथे सुरू झालंय. बॉलर मनीष फडके पहिल्या बॉलवरती झेलची संधी मनीष फडकेला मिळाली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी करण्याची संधी होती. झेल मात्र ड्रॉप झालाय आणि एक जीवनदान मिळालंय ते बॅटर अक्षय पवारला. ओ अक्षयच्या बॅट मधून तडाखा. अक्षय पवार की पॉवर मैदानाच्या आतमध्ये ठोकला हा षटकार. सचिन तांडेल साहेबांचा आपण उल्लेख केला. सोनाई प्रतिष्ठानचे सर्व आहेत, माजी सरपंच पण राहिलेले आहेत. परंतु सोनाई प्रतिष्ठान चषक जी स्पर्धा 7, 8, 9 मार्च या रोजी मात्र अचानकच्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये एक आयोजकाची भूमिका म्हणून ज्यांचा रोल असेल ते अनिल भाई कुरंगडे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत. एक यशस्वी पॅकर आणि त्याच्याच बरोबरीने एक दमदार खेळाडू पण राहिलेले आहेत आणि एक यशस्वी आयोजक पण आहेत. त्यांचं पण आपण हार्दिक स्वागत करूया. अक्षयच्या बॅटमधून हा षटकार मात्र आला आणि टोटल धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 12 या धावसंख्येवरती. अक्षय पवार वरती सगळी जिम्मेदारी मॅचची आली आहे. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पंचांचा मात्र इथे वाईटचा इशारा. अगदी उजवी यष्टी सोडून जाणारा बॉल पंचांनी मात्र वाईट दर्शवला. एक्स्ट्राची रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रन नंतर 13 धावा फडक्यावरती आहेत. संपूर्ण जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागल्या अक्षयला. तर विकेट सुरुवातीची गेली आहे. राज आणि अक्षय बाद झालाय. हो मोठा फटका फसलाय. झेलची संधी अगदी सेफ प्लॅन बॉल मात्र झालाय आणि तिथे रन्स मात्र धावून कंप्लीट केल्या जात आहेत त्या दोन. अगदी 2-2 धावांना देखील खूप सारं महत्व आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 15 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मनीष फडके बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग मयूर फडकेने केली. फक्त 7 रन्स मात्र दिल्या होत्या आणि
महत्वाच्या 2 विकेट मिळवल्या होत्या आणि आता मनीष देखील चांगली गोलंदाजी करतोय. राईट अमोर द विकेट ना. मिस इट. झेलची संधी, स्वतःचा फॉलो थ्रू आणि कॅच मात्र कॅरी केलाय. धक्का महत्वाचा दिलाय. 440 ओल्डचा करंट मात्र दिलाय. तो सावले संघाला बॅटर अक्षय पवार बॅक टू द डगआउट. शेख, हॅलो शेख, हॅलो शेख, हॅलो शेख. ओके, थँक्यू. त्याला थोडस स्पीडअप करायचंय कारण भरपूर वेळ घेतला जातोय. बॅटर्स सावले संघ थोडं स्पीडअप असू द्या. अजून देखील भरपूर मॅच पेंडिंग आहेत. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अक्षयची महत्वाची विकेट इथे मिळवली आहे मनीष फडके या बॉलरनं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित केदारी दाखल झालाय. 3 विकेट गेल्यात. डावा फलकावरती मात्र 15 पाहताय आपण. आणि या ओव्हर मधील एक शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल मात्र बाकी, 2 बॉल बाकी आहेत. या षटकातील मात्र 2 बॉल बाकी आहेत. रोहित आणि नॉन स्ट्राइक वरती अनिकेतला आपण पाहताय. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मनीष, रोहित साठी शॉर्ट पिच बॉल होता. ऑन द राईज खेळलाय. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलेला फटका डीप लॉंग ऑन कडे आणि रन्स मात्र तिथे एकच मिळेल. एक धावत संख्या थोडीशी पुढे चालली आहे. एक धाव देखील महत्वाचे. एक धावानं धावफलक हलत ठेवण्याचं काम मात्र या मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल दोन्ही खेळाडूंना. सिंगल नंतर धावत संख्या मात्र 16 वरती पोहोचली आहे. शेवटचा एक बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. एक बॉल इथे बाकी आहे. रन रेट अगदी कमी आहे, परंतु शेवटला थोडासा एक्सलेट करावा लागेल. एक्सिलेटर वरती पाय द्यावा लागेल. गिअर चेंज करावा लागेल तो सावले टीमला. शेवटचा बॉल मनीष. ओ, स्विच हिट घेण्याचा प्रयत्न. सलग दुसरा प्रयत्न अनिकेत केदारीचा मात्र फसून पाडलाय. दुसरं षटक एंड झालंय आणि 2 षटकानंतर सावले संघ फक्त आणि फक्त 16 धावसंख्येवरती पोहोचलाय. नांदगाव टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय ऋषिकेशजी मोरे साहेबांना आमची आदराची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आज मात्र भरपूर मोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. अगदी या स्पर्धेतील सगळ्यात मोठी धावसंख्या स्वयं आपण नेरे टीमला बनवताना पाहिली होती. 82 रन्स मात्र 84 रन्स मात्र बनवल्या होत्या आणि मुरबी सारख्या एक मोठ्या संघाला मात्र त्यांनी पराभूत केलंय. आज संपूर्ण तगडे संघ या स्पर्धेमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि आयोजकांपैकी कोण जर जेवायचं राहिलं असेल तर जेवून घ्या. आयोजक बॅक साईडला जेवणाची व्यवस्था केली आहे. कोण आयोजक राहिला असेल तर मग जेवून घ्या. तिसरा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सुजल खुटले नंबर 3 वरती. 2 षटकानंतर 16 रन्स. 8.00च्या सरासरीनं धावा मात्र बनवण्यात आल्यात. राईट अमोर द विकेट. स्ट्राइक एंड वरती रोहित आहे. रोहितच्या बॅटमधून खडे खडे कडक हिट खेळलाय आणि इथे बॉल सीमारेषा बाहेर पाठवलाय. हा दमदार षटकार. कमांड इज बावीस धावा मात्र धावफळक्यावरती लागल्यात. एक जबाबदारी आता रोहितने घेतली आहे. अक्षय बाद झालाय, राज बाद झालाय. त्यानंतर मग स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल रोहितला. रोहितचा विचार केला गेला तर
मनगटी ताकदीचा भरपूर वापर हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असतो. सुजलचा बॉल यावेळेला मात्र झेलची संधी आहे आणि फिल्डर इथे चूक करणार नाहीये. महत्वाचा धक्का मात्र लागलाय. सावले टीमला बॅटर पास झालाय. रोहित केदारी डीजे ऑपरेटर दरम्यान खरं तर या ठिकाणी पारितोषिक आपल्याला येताना पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये जी वैयक्तिक पारितोषिकं दिली जाणार आहेत, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज, हे 4 पारितोषिकं जी या स्पर्धेमध्ये दिली जातील. त्या पारितोषिकांसाठी द एम्पायर युनिसेक्स सलॉन चे प्रोप्रायटर सन्माननीय जगदीश भाई बोराडे यांच्याकडून खरं तर कुपन दिले जाणार आहे. 3 मंथ हेअर कटिंग आणि शेविंग फ्री. युनिसेक्स एम्पायर सलून जो इथून कांबे गावाच्या पुढे आपण गेलात तर जो ब्रिज लागतो पाताळगंगा ब्रिज, त्याच्या जवळच असलेला तो एम्पायर युनिसेक्स सलून, त्याचे प्रोप्रायटर जगदीशजी बोराडे साहेब यांच्याकडून वैयक्तिक जे 4 पारितोषिक आहे त्यांच्यासाठी 3 मंथ हेअर कटिंग आणि शेविंगचं जे कुपन आहे ते फ्री मध्ये दिलं जाईल. आणि तत्पूर्वी पुढील मॅचचा कॉल पण आपण एकदा देतोय. मॅच असेल ती म्हणजे जितू 11 जयनुमान नेरी आणि त्यांच्या विरोधामध्ये वेताळदेव चांभारली या 2 टीमच्या दरम्यान ते बॅटल असेल. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, इनिंग ब्रेक होईल, टॉस साठी यायचं आहे. चला मॅच ऑन. 3 बॉल झालेत. इथे 4था बॉल हलक्या गतीनं मात्र टाकलाय. सुजल कुठले थोडेसे फिंगर रोल केलेत आणि रन्स मात्र धावून कंप्लीट केली ती एक सिंगल. अगदी सिंगल रन पहिल्या बॉलवरती मिळाली ती बॅटर विकीला. 2 मिळाला धावा. पहिल्या बॉलवरती 2 आणि दुसऱ्या बॉलवरती 1. टोटल धावा धावफलकावरती झाल्या त्या 25. 2 बॉलचा खेळ मात्र अजूनही या षटकातील शिल्लक. 25 रन्स धावफलकावरती रोहित केदारीची देखील विकेट गेली आहे. त्या बॅटर कडून अपेक्षा होत्या, तो बॅटर मात्र पवेलियन मध्ये येऊन बसला. नवीन बॅटर विकी आला. आता संपूर्ण जिम्मेदारी अनिकेत वरती असेल. अनिकेत अगदी लवकर बॅटिंग साठी आलाय. 2 बॉल खेळला. दोन्ही बॉल वरती रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु अनसक्सेसफुल अटेम्प्ट राहिलाय. दोन्ही बॉल डॉट मात्र पाहायला मिळालेत. सुजल बॉल ट्रॅक वरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. धावसंख्या धावफलकावरती मात्र 25 पाहत आहे आपण. चला थोडं स्पीडअप करायचंय. 5वा बॉल सुजल स्ट्राईक एंड वरती. हो, यावेळेला मात्र पंचाचा डेड बॉलचा इशारा. रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. सन्माननीय पार्थ ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत. मी पार्थजी ठाकूर यांना विनंती करेन की व्यासपीठावरती आपण यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 2 बॉल बाकी आहेत. बॉलर सुजल कुठले बॉलिंग ट्रॅक वरती. फोर्थ विकेट. 5वा बॉल. चांगली बॉलिंग. ओव्हर पिच बॉल होता थोडासा आउटसाइड टॉप स्टंप, परंतु लेंथ अगदी सटीक पाहत आहे. त्यामुळे बॅटम बॉलचा कोणताच कनेक्शन इथे होऊन दिला नाहीये आणि सलगचा 3रा निर्धाव चेंडू इथे खेळलाय. तो अनिकेत केदार या खेळाडू. फक्त 25 रन धावफलकावरती. 3 बॉल 1 बॉलचा खेळ मात्र या षटकातील शिल्लक. फोर्थ विकेट. ऑन साइडला फटका डीप मध्ये मात्र काऊ कॉर्नर कडे फिल्डिंग कमालीची राहिली आहे. बॉल अडवला, स्टॉप केलाय. त्या दरम्यान रन्स मिळतील इथे 2. 2 धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंगचा कमिटमेंट तिथे दाखवलाय. स्प्रे मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊ जा. 2 धावा मिळतात. 2 नंतर 3ऱ्या षटकाला इथे समाप्ती झाली आहे. स्प्रे मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. इथे आहे पहा. हा स्प्रे मैदानाच्या आतमध्ये दिला जाईलच, परंतु तत्पूर्वी पाहुण्यांचा खरं तर आपण सन्मान करून घेतोय, ज्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या पाहुण्यांचा मात्र आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय आदरणीय यश पंच, पाणी द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. पाणी द्या, स्प्रे पण द्या, सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत.
इकडे पाहुण्यांचं स्वागत आपण करून घेऊया. माजी सरपंच तथा सोनाई प्रतिष्ठानचे सर्व एक यशस्वी आयोजक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, सन्माननीय आदरणीय सचिन शेठ तांडेल साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी सचिन दादांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. बरीचशी पाहुणे मंडळी जी गेल्या 2 दिवस रात्रींमध्ये या व्यासपीठावरती आपण उपस्थित होताना पाहिलेली आहेत. कारण की रिसवाडी गावावरती बऱ्याचशा मान्यवरांचं प्रेम सातत्याने राहिलेलं आहे. का तर जेव्हा आपण समाजाची समाज बांधिलकी जपतो, जेव्हा आपण समाजाशी माणुसकीचं नातं जपतो आणि जेव्हा आपण समाजाशी प्रेमाचे संबंध जपत असतो, तेव्हा समाजाचं प्रेम आपल्याला नेहमी मिळत असतं, मान्यवरांचं प्रेम आपल्याला नेहमी मिळत असतं आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय सचिन दादा तांडेल साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण करतो आहे. सोनाई प्रतिष्ठान ज्यांच्या माध्यमातून मात्र अनेक उपक्रम ते राबवत असतात. त्याच्याच बरोबरीने राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, ग्रामपंचायतीमध्ये विकास कामं असू द्या, समाजाला सोबत घेऊन पुढे जाणं असू द्या, सगळ्या गोष्टी ज्यांच्या माध्यमातून अगदी अत्यंभूत केल्या जातात. ते सचिन दादा तांडेल साहेबांचा आपण सन्मान केलेला आहे. त्यानंतर आमचे अनिलजी कुरंगळे साहेबांचा पण या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. आणि अनिलजी कुरंगे साहेब म्हटलं की मग एक यशस्वी पॅकर, त्याच्याच बरोबरीने सोनाई प्रतिष्ठानची जी स्पर्धा येणार आहे त्याच्यामध्ये मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये पण ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच्याच बरोबरीने खरं तर गावदेवी पानशेल संघाकडून गेली कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळताना आपण ज्यांना पाहिलेलं आहे, खरं तर उत्कृष्ट क्रिकेटपटू, दमदार आयोजक आणि यशस्वी पॅकर अशा बऱ्याचशा भूमिकेमध्ये मात्र जे असतात ते आमचे अनिलजी कुरंगळे साहेबांचा मात्र या स्पर्धेमध्ये आपण सन्मान या ठिकाणी करतोय. थँक्यू सो मच माणस आलेल्या यथोचित मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण करतोय. भरपूर पाहुणे आज आज आणि कालच्या दिवसामध्ये इथे आलेत. अगदी पाहुण्यांचं देखील खास करून प्रेम या स्पर्धेसाठी मात्र राहिलंय आणि त्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान मात्र आपण देखील केलाय. चौथ्या षटकाला, शेवटच्या षटकाला, अंतिमच्या षटकाला, डेट ओव्हरच्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य फडके राईट आर्म राऊंड द विकेट ना शेवटचा बॉलर आहे. पहिलाच बॉल इथे मात्र मागे चालला विकेट किपर कडे आणि धाव मिळेल ती एक सिंगल सिंगल रन पहिल्या बॉल वरती मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि धावसंख्या धाव फटक्यावरती 28 रन धाव फटक्यावरती. 5 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आणि या 5 बॉल वरती जास्तीच्या रन्स मात्र बनवाव्या लागतील. 28 धावा, एक फायटिंग टोटल बनली आहे, परंतु इथून एका दुसरा मोठा फटका जर आला तर एक चांगली टोटल देखील बनवू शकते ती सावले संघाची. 5 बॉल बाकी आहेत. आदित्य फडके बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एक वेगवान बॉलर राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. डीप मध्ये फिल्डर रन्स मात्र एक डबलचा कॉल. 2 रन्स कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीयेत त्या वेळेला मग सिंगल डबल्स धावाने धावफलक हलत ठेवणं ही तितकं महत्वाचं आहे आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये पाट्या अनिकेत केदारी मात्र करतोय. 2 धावा, 2 धावांवरती समाधान इथे मांडलंय आणि धावसंख्या मात्र 30 वरती पोहोचली. 30. 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. नांदगाव आणि सावळे अशी बिग फाईट मात्र आपण पाहताय. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकला आणि ही दुसऱ्या फेरीतली पहिली लढत या दोन मातब्बर संघादरम्यान आपण पाहताय. आदित्य फडके राईट आर्म राऊंड द विकेट. अनिकेत केदारीसाठी हा बॉल असेल. पायावरती लागला बॉल, आउट अपील. परफेक्ट एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात पायशीत पकडलं.
आणि अनिकेतची विकेट मिळवून दिली आहे. मयूर स्ट्राईक एंडला. धावसंख्या धावफलकावरती 30 पाहताय आपण. मोठा फटका चढवण्याचा प्रयत्न. मयूरचा पहिलाच बॉल. एक रन डबलचा कॉल कदाचित इथे देऊ शकतात. तू मैमे झालंय, मागे परतलाय, परंतु वेळ निघून गेली आहे. रनआउटची आणखीन एक विकेट, आणखीन एक खेळाडू मात्र बाद. अपकमिंग मोठी टुर्नामेंट मोहपाड्यामध्ये जी भरवली जाणार आहे, सोनाई चषक, सोनाई ट्रॉफी. त्या ट्रॉफी मध्ये मात्र ए पोल मध्ये 3 संघ कमी आहेत. कोणाला जर एंट्री हवी असेल तर अनिल दादा आणि सचिन दादा इथे आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता. ए पोल साठी 3 संघ कमी आहेत सोनाई चषक मध्ये. कोणाला एंट्री पाहिजे असेल तर अनिल दादाशी संपर्क करा. रनआउटची विकेट गेली. आदित्य बॉलर. हो, यावेळेला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय, ताकद वापरली आहे आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. मच नीडेड चेरन षटकार. स्ट्राईक एंड वरती विकी. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळला. इथे मात्र बॉल चालला सीमा रेषा पलीकडे. गोलीच्या वेगानं 4 रन्स चौकार आलाय विकीच्या बॅट मधून. चांगला शेवट मात्र विकीने करून दिलाय. पहिलं सत्र, पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय. फर्स्ट बॅटिंग करताना सावले टीमनं मात्र धावा बनवल्या त्या 41 आणि जिंकण्यासाठी नांदगाव टीमला 24 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना करा, टाइमपास नका करू. नांदगाव संघ. पाहुण्यांचं शुभ आगमन मात्र झालंय. या खऱ्या अर्थानं उरण विधानसभेच्या बजरंग दलचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जनार्दन शेठ मालुसरे साहेबांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय. आणि त्यांच्या समवेत गोरक्षक मल्लेश यांचं देखील शुभ आगमन झालंय. आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. उरण विधानसभा बजरंग दलचे अध्यक्ष सन्माननीय जनार्दन सर मालुसरे आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या सोबत आपण पाहताय गोरक्षक मल्लेश दादा मात्र आले. त्यांचंही हार्दिक स्वागत. स्टेजच्या मागे आग लागली आय थिंक, आणि कोणी जर लावली असेल किंवा चुकून लागली असेल तर ती बंद करा. पाणी टाका तिथे. शेकोटी पेटू नका. मैदानाच्या मागे, मैदानाच्या पुढे कुठे शेकोटी पेटू नका अशी आयोजकांकडून सूचना मात्र आली आहे. स्टेजच्या मागे कोणाकडून तरी आग लागली, शेकोटी तिथे पेटवली आहे, तर ती कृपया करून विझवा. चला, सामना मात्र ऑन झालाय. 24 बॉल 42 रनची मात्र गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनीष खुटले आणि मनीष फडके दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत. एक चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मात्र स्ट्राईक एंड वरती मनीष खुटले आणि नॉक स्ट्राईक एंड वरती मनीष फडके याला आपण पाहताय. इथे मात्र सन्माननीय अतिथी निखिल बाबर सर, स्टार टेनिस क्रिकेटचे सर्वे सर्व आणि त्याचबरोबर मराठीचे एक चांगले समालोचक निखिल बाबर सरांना मात्र आमची आदराची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला बॉल मात्र डॉट आलाय. बॉलर रोहित केदारी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 24 मध्ये जिथे 42 रन्स करायच्या होत्या आणि पहिला बॉल मात्र आलाय तो डॉट. राईट ऑन ओव्हर द विकेट. रोहित इथे बॉलिंग ट्रॅक वरती मात्र तयार. एक चांगली बॉलिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण 42 धावा तितके अशा नाही आहेत. 42 धावा जर वाचवायच्या झाल्या तर मग चांगली बॉलिंग करणं गरजेची आहे. यावेळेला मात्र सरळ बाटा ड्राईव्ह केला, सेन्सिबल क्रिकेट खेळलाय मनीष खुटले. रन्स मात्र धावून कंप्लीट केली ती. एक एक सिंगल, एक रन धाव फलकावरती. नांदगाव टीमच्या धाव संख्येचा मात्र श्री गणेशा झालाय. अकाउंट ओपन झालंय, खातं ओपन झालंय. एक धाव धाव फलकावरती लागली आहे. मनीष फडके स्ट्राईक एंडला. मागचा सामना मात्र अक्षरशः बॅटिंग मध्ये गाजवला होता. 44 रन्स मागच्या मॅच मध्ये मनीष फडकेनं मात्र बनवल्या होत्या. बॉलिंग करताना एक विकेट देखील घेतली आहे. म्हणजे मागच्या मॅच मध्ये दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी मनीष फडकेनं मात्र केली आहे. या मॅच मध्ये देखील खूप साऱ्या अपेक्षा नांदगाव टीम कडून इथे असतील. मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मात्र मिडॉन कडे बॉल राहिलाय. स्टॉप केले, बॉल थांबवलाय आणि इथे धाव रन्स मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी मागवरती रोहित केदारी हा पहिला गोलंदाज सावले टीम कडून मात्र पाहताय आपण. वंडवे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संदीपजी पवार साहेबांना आमची आदराची विनंती आहे
यावं व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत. 3 बॉल आणि फक्त 1 धाव धावफलकावरती आहे. चांगली बॉलिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग रोहित केदारी हा बॉलर मात्र करतोय. ओव्हर द स्टम्प्स. हो यावेळेला मात्र जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र थोडसा टॉस झालाय. गुडलेन बॉलचा वापर इथे केलाय बॉलर रोहितनं. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. 42 रन्स मात्र वाचवायच्या आहेत. अशा वेळेस मात्र बॉलिंग चांगली करणं फार गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात त्याची जिम्मेदारी स्वतःवरती घेऊन काय चांगली बॉलिंग मात्र रोहित केदारी या मॅच मध्ये करतोय. 4 मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मात्र खर्च केली आहे. आणि समुद्र हॉटेलचे ओनर मालक प्रवीण अण्णा शेट्टी साहेबांचं मात्र इथे शुभ आगमन झालं आणि त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम यावं व्यासपीठावरती. इथे मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल शेवटच्या क्षणाला मात्र मनीष खुटलेचा नकार आलाय, त्यामुळे धाव घेतली नाहीये. डॉट बॉलची इथे सांगता मात्र झाली आहे. एकच रन्स फक्त धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहताय. अगदी चांगली गोलंदाजी इथे मात्र रोहितच्या माध्यमातून केली जाते. 1 बॉल होऊ दे. एकच बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातील. मनीष फडके स्ट्राईक एंडला. बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. कमालीची बॉलिंग राहिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धडाकेबाज सुरुवात बॉलर रोहित केदारेनं मिळून दिली आहे. फक्त रन्स खर्च केली ती 1 विकेट मिळाली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल षटक रोहितनं मात्र फेकलंय. येणारे 18 चेंडू मात्र बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी रन्स करायचे आहेत त्या 41. 18 बॉल 41 धावसंख्येची गरज नांदगाव संघाला. चला पंच जास्त वेळ फिल्डिंग टीम घेते, त्यामुळे त्यांना थोडंसं सांगायचं जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, थोडं स्पीडअप असू द्या. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी रोहितची राहिली आहे. 18 बॉलर्स आणि आता 41 धावसंख्येची मात्र गरज. फक्त 1 रन धावफलकावरती आहे. एक महत्वाची गोष्ट, एक जमेची बाजू नांदगाव टीमची की सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. विकेट गेली नाहीये. दोन्ही सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. दोन्ही बॅटर्सनं 3-3 बॉल मात्र खेळलेत आणि आता मात्र रन्स बनवावे लागतील. धावगती वाढवावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, कारण आता 18 मध्ये 41 रन्स मात्र चेस करायचे आहेत. अक्षय पवार बॉलिंग मार्क वरती बॉलर इथे तयार झालाय. अक्षय पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. ओ वेगानं बॅट फिरवली आहे. बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाहीये. अंधेधुंदी फटकेबाजी मात्र मनीष खुटलेच्या माध्यमातून इथे केली जाते. प्रॉपर कनेक्शन करायला लागेल, त्याशिवाय बॅटच्या रडार मध्ये बॉल येणार नाहीयेत. थोडसा स्ट्रगल करतोय, थोडासा चाचपडतोय मनीष. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षय पवार बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय, स्टॉप केलाय आणि इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. आणि सन्मानी अतिथी बजरंग दलचे खालापूर तालुक्याचे सन्मानी अध्यक्ष प्रशांतजी तांबोळी साहेबांना मात्र आमची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. 1 रन डबलचा कॉल दिलाय आणि 2 रन्स धावून कंप्लीट केल्यात.
आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र दिलं गेलंय. एक दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व प्रवीण अण्णा शेट्टी साहेबांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. या समुद्र हॉटेलचे जे सन्माननीय मालक आहेत आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व प्रवीण अण्णा शेट्टी साहेब मात्र ही स्पर्धा इथे बसून एन्जॉय करतायत. त्यांचंही हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र मनीष फडके सरबाट ड्राईव्ह केलेला फटका, फिल्डिंग अगदी चांगली राहिली तिथे, बॉलला अडवलाय, स्टॉप केलाय. त्या दरम्यान रन्स मात्र मिळत आहेत त्या 2 आणि 2 नंतर धावसंख्येत बदल, धावसंख्या फक्त आणि फक्त 6 वरती पोहोचली आहे. शेवटचा अंतिमचा एक बॉल बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र 6 आपण पाहत आहे. शेवटचा बॉल अक्षयचा. ओ यावेळेला मात्र लेग स्टिक सोडून गेलाय बॉल आणि इथे पंचांचा मात्र वाईडचा इशारा, एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर 7 धावसंख्या धावफलकावरती. समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहत आहे 13 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. 24 मध्ये 42 पाहिजे होत्या आणि आता 13 मध्ये 35 हे समीकरण आलंय. ते काय क्वालिटीची बॉलिंग सावले टीमनं मात्र केली आहे. शेवटचा बॉल उडवलाय, कडक स्ट्रोक, मनीष फडकेच्या बॅट मधून स्ट्रेट हिट, षटकार. संपलाय आणि 2 षटकानंतर नांदगाव संघ पोहोचलाय तो 13 धावसंख्येवरती. 12 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 29 धावा. चला डीजे भाऊ आमच्या सोबत जॉईंट व्हायचंय. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि थर्ड ओव्हर साठी बॉलर राज केदार यालाय. धावसंख्या मात्र धावफलकावरती 13 पाहत आहे आपण. रन्स करायच्या आहेत 12 मध्ये 29. रन रेट ठेवायचा आहे 14.50 चा मेंटेन. 14.50 च्या रन रेटनं 29 धावा बनवायच्या. पहिला बॉल राज मनीष खुटलेसाठी हा बॉल होता. थोडासा ओव्हरपिच बॉल होता परंतु आज मात्र या मॅच मध्ये थोडस खराब प्रदर्शन मनीष कुठलेच आपण पाहत आहे. रिसवाडीचे ग्रामस्थ जे आहेत जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती येऊन बसा. आपली स्पर्धा आहे, आपल्या गावाची, आपल्या अभिमानाची, आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा आहे. त्यामुळे आपली जागा व्यासपीठावरती आहे. त्यामुळे रिसवाडी गावातील तमाम ग्रामस्थांना आम्ही विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवायचंय. यस डीप मध्ये बॉल मिड विकेट कडे चाललाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला नाहीये. त्या दरम्यान मात्र 2 रन्स धावून कंप्लीट केल्यात आणि 2 रन्स नंतर मात्र धावफलकावरती 15 आपण पाहताय 15. 15 रन्स झाल्यात. अजून देखील 27 ची गरज. 10 बॉलचा खेळ मात्र शिल्लक. 10 मध्ये 27. आता मनीष कुटलेला थोडासा विचार करावा लागेल. जे डॉट बॉल खेळलाय, जे पहिले घडले ते विसरून आता मात्र नव्यानं सुरुवात करावी लागेल. ओ हेलिकॉप्टर लुक दिलाय. इथे मात्र समोरच्या दिशेने फलंदाज बाद होण्याची शक्यता तिथे होती आणि रन्स मात्र मिळेल ती एक सिंगल. सिंगल डबल्स धावांपेक्षा अति मोठे फटके खेळायला हवेत. कारण सिंगल डबल्स धावांना धावफलक हलत ठेवलं जाते परंतु लक्ष्यपर्यंत पोहोचलं जाऊ शकत नाहीये. मनीष फडके स्ट्राईक एंडलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मनीष फडकेच्या बॅट मधून तडाखा. हा धमाका बिग
अँड लॉंग हिट. हा दस्सा ठोकलाय षटकार. हा दमदार फटका मयूर फडकेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती झाली ती 22. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी मात्र आता 20 धावसंख्येची गरज. मनीष फडके स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय. ओव्हर द विकेट बॉलर. ओ यावेळेला मात्र थोडासा घुटना बेंड करून फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट थोडीशी लवकर फिरवली. बॉल थोडासा लेट आलाय आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एक षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक केलं जाते बॉलर राज केदारीच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. 7 बॉल आणि आता 20 धावसंख्येची मात्र गरज. हा महत्वाचा बॉल आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु अगदी कमी रन रेटनं बॅटिंग मात्र झाली आहे. आणि त्याचं कारण की खूप बॉल मनीष कुठले डॉट खेळलाय. मनीष फडकेनं मात्र चांगली बॅटिंग केली आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल वरती दिलाय तडाखा. परत एकदा बॉलला पाठवून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री वरतून हा बिग हिट, मोठा षटकार ठोकलाय मनीष फडकेनं. थँक्यू सो मच डीजे. आणि स्टार टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर मराठीचे एक चांगले समालोचक निखिल बाबर सरांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील इथे सहर्ष आणि हार्दिक स्वागत. शेवटच्या बॉलवरती ठोकलेला षटकार फार महत्वाचा ठरलाय दोन्ही संघासाठी. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी मात्र मोमेंटम सिप करणारा षटकार, बॉलिंग करणाऱ्या टीम साठी मात्र थोडासा प्रेशर वाढवणारा षटकार मनीष फडकेच्या बॅट मधून आलाय. 6 मध्ये आता रन 14 करायचे आहेत. पहिला बॉल मनीष कुटलेसाठी बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत केदारीला आपण पाहताय. लिव्ह केलाय, बॉल सोडून दिलाय आणि पंचांचा मात्र इथे वाईडचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 29. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. पहिला बॉल पुनश्च सोडून दिलाय. थोडासा प्रेशर दबाव वाढलाय की काय बॉलर अनिकेत वरती, कारण सुरुवातीचे दोन्ही बॉल मात्र वाईड फेकलेत. अगदी प्लॅनिंग चांगला आहे की आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकण्याचा प्रयत्न, बॅटरच्या थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र वाईट दर्शवतायत. वाईटचा इशारा मात्र दिलाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 30 वरती. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 12 धावसंख्येची गरज. क्लोज मॅच. हाय व्होल्टेज सामना, काठी की टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहताय आपण. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीयेत, प्रयत्न करतायत. मनीष कुटलेच्या बॅट मधून इथे मात्र मोठा फटका आला होता, परंतु आज बॅटला बॉल परफेक्ट रित्या लागत नाहीये. कदाचित आजचा दिवस मनीषचा नाहीये. मनीष इथे झालाय बाद. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. 5 बॉल
आणि जिंकण्यासाठी 12 रनची गरज. बजरंग दलचं सॉन्ग इथे वाजवण्यात आलंय. सन्माननीय अतिथी आमचे उरण विधानसभा बजरंग दलचे अध्यक्ष जनार्दन माळुसरे साहेब मात्र ही स्पर्धा इथे एन्जॉय करतायत आणि त्यांच्या समवेत बजरंग दल काळापूर तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत दादा तांबोळे देखील या स्पर्धेमध्ये इथे समावेश झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. 5 मध्ये 12 ची गरज आहे. हो, पहिलाच बॉल खेळत असताना विकेट खेळण्याचा प्रयत्न. अगदी फिल्डरला देखील बॉल समजला नाहीये की काय आणि तिथे रन्स मात्र एक सिंगल मिळेल. थोडासा सरप्राईज बॉल होता. आय थिंक वरून जी हायटेन्शनची तार जाते तिला बॉल लागला वाटतं आणि बॉल तारेला लागून मात्र थोडस खाली पडलाय. त्यामुळे फिल्डर थोडस आशाभूत नजरेनं बॉल पर्यंत पाहत राहिलाय. रन्स मात्र एकच मिळेल. 4 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची गरज. 4 बॉल 11 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. कडक सामना मात्र आपण पाहत आहे. मनीष फडकेवरती मॅचची पूर्णपणे जिम्मेदारी आहे. मनीष फडके स्ट्राईक एंड वरती आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील तिथे केली जाते. अनिकेतचं कमबॅक, अनिकेतचं पुनरागमन मात्र आपण या मॅच मध्ये पाहताय. सामना सोडायला दोन्ही संघ तयार नाहीयेत. मी मगाशी उल्लेख केला की काटेकी टक्कर, रोमांचक मॅच मात्र आपल्या भेटीला आली आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही टीम मध्ये रती महारथी आहेत. अगदी आपण पाहताय तर मग दोन्ही टीम मध्ये बॅटर्स बॉलरचा तोफखाना आहे आणि त्यामुळे सामना मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये आलाय. हो, इथे मात्र लेन थोडीशी खराब. पंचांचा मात्र वाईडचा इशारा. एक्स्ट्राचे रन, एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र पोहोचली ती 32 वरती 32. हा चेंडू या वेळेला मात्र ऑन द राईज खेळलाय डीप मिड विकेटला. एक रन डबलचा प्रयत्न तू मै मै झालाय. इथे काय घडेल आणि बॅटर रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झालाय. इथे विकेट गेली ती चेतनची. परंतु जे हवं होतं ते मात्र नांदगाव टीम साठी घडलंय. मयूर फडके मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय. दोन चेंडू आणि 10 धावसंख्येची मात्र गरज. 9 धावसंख्येची गरज. 9 धावसंख्येची इथे मात्र गरज आहे. हो, यावेळेला मात्र सरळ बाटा फटका खेळलाय आणि बॉल गेलाय सीमा रेषा पार. कडक 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 हिट. षटकार.
पाहत आहे. एक बॉल आणि 3 धाव संख्येची मात्र इथे गरज. 2-9 असं समीकरण होतं. मनीष फडकेनं मात्र ठोकलाय षटकार. या मॅच मध्ये एक हाती किल्ला लढवतोय मनीष फडके. थांबला नाहीये अजून आणि थांबणार देखील नाहीये. एक मध्ये 3 रन्स मात्र करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. हाय व्होल्टेज काटेकी टक्कर आणि प्रेक्षकांना नाईट मॅच मध्ये जसा सामना हवा असतो तसा सामना मात्र आपण या मैदानावरती पाहताय. शेवटपर्यंत मनीष फडकेनं मात्र एकट्याने झुंज दिली आहे. काम अजून संपले नाहीये. काम अजून बाकी आहे संघासाठी, गावासाठी तो लढतोय आणि आता सुपर हिरो होण्याची संधी मनीष फडकेला मात्र आली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी. एक बॉल 3 नांदगाव की सावळे. ओ दांडी 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 गुल. लाकूड तोडून टाकलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि हा सामना मात्र इथे जिंकलाय तो बॉलिंग करणाऱ्या सावले संघानं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम सावले. आणि हार्ड लक असेल नांदगाव संघ. फार चांगलं प्रदर्शन राहिलंय परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र सामना गमवावा लागलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच